कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय यार पार्टनर, एजेंनी पहिल्यांदा मला त्यांच्यासाठी काहीतरी बनवायला सांगितलं, पण मला तर काही येतच नाही। एजे माझ्यासाठी किती काय काय करतात आणि मला साधा स्वयंपाक सुद्धा येत नाही। पार्टनर, आता तूच सांग काय करू मी? अगं रेऊ, असं काय करतेस? रेडे, तू फोन केलास असता मी लगेच नसतो का आलं? आणि मग हे जे आलेच होते ना अनायसा, तुझ्या लग्नाची बोलणी करता आली असते का त्यांच्या बरोबर? काय तू अशी कशी करणार बोलणी? एजे 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 प्लीज मला थोडी हेल्प करा ना। एजे नको लीला, एजे एजे थोडीशी मदत करा, मग मी बाकीचं करते। तुला सांगितलं ना, तू कोणाचीही मदत घेऊ शकत नाहीस। That's it. पण एजे हे बघ लीला, मी तुझ्यासाठी ती ऍड केली। मला डान्स किंवा ऍक्टिंग असला काही प्रकार येत नाही तरी मी केलं, राईट? मग तू हे माझ्यासाठी नाही करू शकत? सिंपल आहे। एकट्याने कुठे केलं? मी पण होते ना डान्स मध्ये, ऍड मध्ये तुमच्या बरोबर। जर एकटेच असतात तर माझ्याशिवाय करू शकला असतात का? आणि जे सेलिब्रेशन आपल्या दोघांचं आहे ना, मग दोघं मिळून करूया ना। एजे प्लीज। ठीक आहे, आलो थोड्या वेळात। अरे दुर्गा मॅडम, तुम्ही? आओ, ते बघितलं का कोण आले ते? आपल्या रेऊच्या होणाऱ्या नणंदबाई। कुणी ठरवलं लग्न? माझ्या परवानगीशिवाय माझ्या भावाचं लग्न कुणीच ठरवू शकत नाही। काय लीलाबाई, मग कुठपर्यंत तयारी आली? काय घ्यायचंय? तुम्हाला माहितीये का, एजे म्हणाली की ते मला मदत करणार आहेत, मला शिकवणार आहेत। हो, काय सांगतेस? आजी म्हणजे तुम्हाला कळतंय का, आम्ही सगळंच एकत्र करतोय। जे डान्स एकत्र केला, ऍक्टिंग एकत्र केली, ऍड मध्ये काम एकत्र केलं, आता हे स्वयंपाक सुद्धा एकत्र करणार आहोत। वा, हे बघ, अभिरामला की नाही स्वयंपाक बनवणं आणि दुसऱ्यांना अगदी आवडीनं खाऊ घालणं खूप आवडतं। आता या त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये तो तुला सहभागी करून घेतोय, म्हणजे बघ पुढे सगळं सगळं चांगलं होणार की नाही? मग जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, बरोबर आहे की नाही? या ऐन वेळेला ना दुर्गाबाईने कुठे जातात काय माहित? बघा ना। या 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 ना, बसा बसा, या बसा।
बोलूया आपण. या या. असू दे ग, घर म्हटलं की हे चालायचंच. हो ना. आणि मुळात सामान ठेवायला कपाट कमी असतील तर पसारा होतोच. नाही कपाट आहे म्हणजे 2 खोल्यांमध्ये 2 कपाट आहे. हा. मुळात खोल्याच 2 आहेत ना. चालायचंच. ती म्हण नाही का आपल्याकडे, सोन करावी गरिबा घरची. नाही, माझ्या रेऊचं तुमच्या यशशी लग्न झालं ना की हवी तेवढी कपाटं द्या, हव्या तेवढ्या खोल्या द्या, सगळं टॉप टिप ठेवेल हो माझी मुलगी. हो का? एक मुलगी फसवून आमच्या घरी पाठवलीत तरी मन भरलेलं दिसत नाहीये तुमचं. दुसरीलाही पाठवताय. दुर्गा मॅडम असं नका हो बोलू. मुलं प्रेमात पडली त्याला आपण तरी काय करणार. मुलं लहान आहेत ना, आपण त्यांना शिकवायचं का फूस लावायची हे आपण ठरवायला नको का? फूस लावायची? दुर्गा मॅडम, मी काही यशला जबरदस्ती ओढून नाही आणलं या रिलेशनशिप मध्ये. त्याची स्वतःची इच्छा होती म्हणून आमचं लग्न ठरतंय. त्याचंही माझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. चाप खोटं आहे. मला आधी वाटलं होतं की तू तुझ्या बहिणीपेक्षा थोडी वेगळी असशील, खरी असशील, पण संस्कार दोघींचे सारखेच आहेत ना, लक्षातच आलं नाही माझ्या. आजी, हा ना माझ्यासाठी एकदम एकदम बेस्ट दिवस आहे. कसं सगळं एकदम असं रोमॅन्टिक वाटतं, असं फिल्म्स मध्ये होतं ना तसंच, एकदम असं स्वप्नासारखं. छान आहे हे सगळं, पण वेडाबाई जास्त हुरळून जाऊ नका. आता तयारीला लागा. आणि तुला माहिती आहे ना अभिराम कसा आहे. त्याच्या हाताखाली काम करणं सोपी गोष्ट नाहीये. त्याला कसं सगळं एकदम परफेक्ट लागतं माहिती आहे ना. मग ती व्यवस्थित तयारी कर, ठीक आहे. आणि तुम्ही बनवणार काय आहात ते तरी सांगा. आजी, ते सिक्रेट आहे, ते नंतरच कळेल. आणि आजी, काही काळजी करू नका, मी सगळी तयारी एकदम परफेक्ट करणार आहे. हो हो करशील. कर कर कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोलव मला झाल्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.